मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. बघा, इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम आता बदललेला आहे. बदलला आहे की नाही? तुम्ही पुस्तक बघितलं ना? तुम्हाला मिळालं ना पुस्तक? बघा, आता आपल्याला त्यामधलं वर्षा सहल त्याचं चित्रवर्णन आपल्याला करायचं आहे. बघा, वर्षा म्हणजे काय? चित्रातूनच तुम्हाला दिसत असेल. वर्षा म्हणजे काय बरं? काय असणार आहे? पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. वर्षा म्हणजे तिन्ही ऋतू कसे येतील? फक्त काय येणार? पावसाळा. बघा, ही पावसाळ्यातली सहल आहे. वर्षा सहल म्हणजे पावसाळ्यातील सहल. मग या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय सांगा बरं मला. काय काय दिसतं? कसं कसं चित्र दिसत आहे? करा चित्रवर्णन. सांग समृद्धी, काय काय दिसतं तुला? मुले व मुली खेळत आहेत. मुले आणि मुली खेळत आहे. ते सहलीला आलेले आहेत, है की नाही? बघा, अजून काय दिसतंय चित्रामध्ये? निरीक्षण करायचं चांगलं. बघा, काय काय दिसतंय? मोर दिसतोय. मोर दिसतो. अजून फुलं फुलं दिसत आहेत. अजून विनायक, काय दिसतंय सार्थक तुला? अमर, काय दिसतंय? बस दिसते. छान. विनायक, काय दिसतंय? छान. बघा, आता आपण या चित्राचे वर्णन करूया. बघा, या चित्रामध्ये धबधबा दिसत आहे. त्यानंतर एक लाल गाडी आपल्याला दिसत आहे. तसेच चित्रामध्ये एक मॅडम, सर हे देखील आपल्याला दिसत आहे. ही सहल आलेली आहे आणि या सहलीमधून आता हे मुलं इथे उतरलेली आहेत. काही मुले खेळत आहेत पाण्यामध्ये. एक मुलगी होडी पाण्यामध्ये सोडत आहे. त्यानंतर सुंदर असा पिसारा फुलवून मोर आपल्याला दिसत आहे. सगळीकडे हिरवेगार झालेले दिसत आहे आणि पाऊस देखील पडताना दिसत आहे. तसेच रंगीबेरंगी फुलंसुद्धा आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. अशा पद्धतीने या चित्राचं वर्णन करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.